फ्रेंड्स, मैं मयूर जाधव, रोल नंबर 24. या क्वेश्चनमध्ये लेंथ आहे 70 mm, विड्थ आहे 80 mm आणि हाईट आहे 100 mm. आता आपण एक्स वाय लाईन काढून याच्यावर एक पॉईंट मार्क करू आणि तिथून 30 डिग्री अँगलला एक लेंथ आणि विड्थ आणि हाईट आपण ड्रॉ करू. लेंथ, हाईट, विड्थ ड्रॉ केल्यावर आपण एक बॉक्स तयार करू, त्याला वर पॅरलल लाईन प्रोजेक्ट करून. इथे 15 mm लेंथ आहे. 15 mm इथून लेंथ ड्रॉ करू. 15 mm इकडे आणि 15 mm वरती. याला पॅरलल 15 mm वरती जॉईन करू. आता याला जॉईन करू. आता 30 mm वरती आहे, तर याला पॅरलल लाईन जॉईन करू 30 mm वर. इथून पण 30 mm पॅरलल लाईन काढू. आता 26 mm पॉईंट कन्सिडर करू या एंडवरून, आणि त्या एंडवरून पण 26 mm पॉईंट कन्सिडर करावं लागेल. याला पॅरलल 5 mm वरती आणि 5 mm इथून पण वर. आता या 5 mmच्या बॉक्स बनवू. आता 5 mm ला पॅरलल एक लाईन मारू, त्याला पण जॉईन करू. आता इथून हाईट कन्सिडर करू 45 mm. 45 mm वरून 25 mm रेडियस घेऊ आणि 25 mm चा पुरा बॉक्स बनवून घेऊ. ऑप्टिक्स अँगल जॉईन करू फॉर ड्रॉइंग अ सर्कल ऑप्टिक्स अँगल. आता इथे एक पॉईंट भेटेल. हा पॉईंट प्रोट्रॅक्टरमध्ये डिस्टन्स घेऊन एक आर्क मारायचा. आता आणखी परत इथे प्रोट्रॅक्टरमध्ये एवढं डिस्टन्स घेऊन हे एक आर्क मारायचा. आता ही रीजन ड्रॉ करायची या पॉईंटला 5 mm वर. आता याला 18 mm समोर प्रोजेक्ट करायचा. एक पॉईंटला 18 mm वर पॉईंट कन्सिडर करायचा एक. आता चॉकमध्ये प्रोट्रॅक्टरमध्ये एवढा डिस्टन्स घेऊन या 18 mm च्या पॉईंटवर ठेवायचा आणि इथे जॉईन करायचं. इथे एक आर्क मारायची. आता रेडियस एवढा डिस्टन्स घेऊन तिथे एक आर्क इथून एवढा डिस्टन्स.
आणि आता याला एक टँजंट ड्रॉ करायची, याला आपण याला पॅरललमध्ये, आणि याला पॅरलल एक टँजंट ड्रॉ करायची. $25 mm झालं. आता 15 mm सर्कल काढायसाठी 15 mm पॉईंट 30 mm रोम्बस बनवावं लागेल. आधी 30 mm रोम्बस बनवून घेऊ. त्याला नंतर ऑप्टिक्स अँगल जॉईन करू. नंतर परत ती सेम प्रोसेस करायची. फर्स्ट सर्कल ड्रॉ करायचा, ऑप्टिक्स अँगलचे दोन्ही एंड जॉईन करायचे आधी. ते आता तो पॉईंट भेटलेला आहे, तिथून एक रेडियस कन्सिडर करायची. इथे हा सर्कल कंप्लीट झाला. आता ते 18 mm वरती जो पॉईंट घेतला होता तिथून एक छोटंसं आर्क मारायचा सर्कलला. आता ही डायग्राम कंप्लीट झाली. आता याचे डायमेन्शन राहिले आहे. आता आपण डायमेन्शन देऊन टाकू. डायमेन्शन कंप्लीट झालं, याचा फुल डायमेन्शन वगैरे